मंडळी, हास्याचा झगमगाट करत हा मंच उजळवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आणि मंडळी, आजच्या चर्चा सत्राचा विषय आहे दैनंदिन सवयी. आता इतर सवयींचं काय माहिती नाही, पण यानंतर आपली हसण्याची सवय मात्र नक्कीच वृद्धिंगत होईल. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी आजचा आपला विषय आहे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय बोलवतो, त्यांना एक मान्यवर देतो आणि मग तो विषय त्या मान्यवरांना उसवून एक मिनिट नाही, काहीतरी गल्लत होतीये. आपण विषय बोलतो आणि मान्यवर देतो म्हणजे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम याला बोलवून पृथ्वी प्रताप दिलाय का? असं नाही, गल्लत होतीये, उलट झालंय सगळं. हो ते झालं. ते काय झालं, आज सकाळी मी शीर्षासन करून आले ना. हो, शीर्षासन. खाली डोकं वर पाय, हाऊ रोमॅन्टिक. मोरे शीर्षासन केल्यामुळे काय होतं, जरासं उलट होतंय ते. नाही, हरकत नाही. हो ठीक आहे, कळतंय, आलंय लक्षात माझ्या ते. पण आता आपण चर्चेकडे वळूया का प्लीज? असं कसं? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? हा, कारण नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आपण विषयाला धरून एका कवितेने करतो ना. बर. तर आजची पण आपण एक कविता ऐकणार आहोत विषयाला धरून, बरं का? तर कवितेचं नाव आहे साला या सवयीचं करायचं काय. तर साला या सवयीचं करायचं काय, साला या सवयीचं करायचं काय. सवयीची सवय करून घ्यायची की सवय झालीये म्हणून सवयीने सवयीला स्वीकारायचं. जबरदस्त. अंगावर रोमांस सुटला. काय, एक मिनिट, मला कळत नाही काय जबरदस्त आहे आणि हा कुठला रोमांस आहे जो तुमच्या अंगावर हे होतोय, येतोय आतमधनं? काय ही कविता आहे का? हो सर, कविताच आहे सर. काल रात्रभर जागून केली सर. अरे मग नका जागू तुम्ही रात्रभर. होतंय काय, जागरण तुम्ही करताय आणि पोट कवितेचं फुकतंय. काय कविताच नाहीये ना, ही विषय अत्यंत वेगळा आहे. दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम वेगळा विषय आहे, लक्षात हो, घ्या. हो. हो की नाही? वेगळाच. तर या विषयावरती आपण आता येऊया. येस, वा, प्रेक्षक हुशार दिसतोय. सुरुवातीलाच प्रश्न आलेला आहे, आलेलं विचारा आहे. विचारा. आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. सायनची नंदिनी नीट काम कर. असा नाही, असा विषय नाहीये हा. असा विषय असं नाही. मुळात ही कोण, मला कळत नाही, ही कोण सायनची नंदिनी आहे जिला नीट काम करायला सांगताय तुम्ही? आपला विषय ना आजचा. वेगळा विषय आहे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम. अच्छा, अविश्वास का दाखवताय? तोच विषय आहे. खाली बसा, तुम्ही चुकीचं वाचलंय, खाली बसा. हरकत नाही. अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घ्या, दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम. मला सांगा, दैनंदिन सवयी म्हणजे काय? मी सांगतो. दैनंदिन सवयी म्हणजे काय, तर अशा सवयी ज्या आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला असतात, अशा सवयी ज्यांच्यामुळे आपलं जीवन सुखकर होतं म्हणा, किंवा मन प्रसन्न राहतं म्हणा, किंवा आपल्या शरीराची सुदृढ वाढ होते, असं अशा सवयी. आता ह्या सवयी म्हणजे काय? या दैनंदिन सवयी म्हणजे काय, तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी करतो, त्या सवयी म्हणजे दैनंदिन सवय. बरोबर आहे. त्याचा नित्यक्रम काय असतो, त्या काय असायला हव्यात, त्या बरोबर की चूक, हे सगळं आज मी सांगणार आहे. सगळ्यात आधी मला सांगा, सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही काय करता? सर, बोला. मी सकाळी झोपतो. वा, सकाळी उठल्यावर काय करता विचारलं की नाही मी? सर, मी नाईट ड्रायव्हर आहे ना, मी रात्री गाडी चालवतो म्हणून मला सकाळी झोप येते, म्हणून मी सकाळी झोपतो. पॉम पॉम. ट्रिंग 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 ट्रिंग. काय प्रकार आहे हा? सर, त्यांनी ट्रकचा ऑन दिला ना, माझ्याकडे पण एक ट्रक आहे. ट्रिंग ट्रिंग माझी सायकल येऊन निघालोय ना मी, म्हणून सायकल.
एक बघा लक्षात घ्या काय होतं तुमच्या लक्षात येत नाहीये विषय वेगळा आहे आणि तुम्ही करताय वेगळं लक्षात घ्या सकाळी सकाळी उठल्यावर आपण झोपायचं नसतं एक मिनिट सर उठा एक मिनिट ऐका नको, अरे थांबा जरा थांबा सर उठा सर बावळाड्यास काय झोपतेस काय पॉम पॉम. मी. न, माझं नाही मी आज घरीच आहे अरे नका असं नका करू ऐका माझं असं नका करू मी वेगळ्या गोष्टींबद्दल सांगतोय दैनंदिन सवयींबद्दल सांगतोय लक्षात घ्या सकाळी उठल्यानंतर आपण झोपायचं नाही ही वाईट सवय आहे झोपायचं नाही लक्षात घ्या झोपायचं नाही सकाळी उठल्यावर आपण काय करतो हा प्रश्न आहे की नाही बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यावर काय करायचं सकाळी उठल्यानंतर ग्लासभर गरम पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं गरम गरम पाणी प्यायल्यानंतर काय होतं तर आपलं शरीर जे रात्रभर झोपलेलं असतं ते डिहायड्रेट झालेलं असतं त्याचं थोडं हायड्रेशन होतं गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान वाढतं ते आपलं बॉडी टेम्परेचर हे बाहेरच्या वातावरणाशी थोडं समरूप होतं एकरूप होतं लक्षात घ्या त्यामुळे गरम पाणी प्यावं त्यानंतर आपण काय करायचं तर प्रातःविधी उरकल्यानंतर आपण ब्रश करायचा ब्रश करता की नाही हो मी करतो मी रोज ब्रश करतो. हे ब्रश करून झाल्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट काय आहे तर अंघोळ करतो लक्षात घ्या स्वच्छ गरम पाण्याने अंघोळ करायची करता की नाही अंघोळ मी 7 वेळा करतो दिवसातून नाही महिन्यात ना महिन्यातून 7 वेळा अंघोळ हो तुम्ही फक्त 2 तारखेला 7 तारखेला 15 तारखेला 19 तारखेला 22 तारखेला आणि 29 तारखेला वा. एक मिनिट हे हा काय आकडा आहे आणि हे का असं तुम्ही असं का करता ते काय आहे मी जर रोज आंघोळ केली ना तर माझ्यावर एक माणूस चिडतो कोण छोट्या केसांचा माणूस तर मला काय म्हणाला मोरे तुमच्या शरीरामध्ये एक गंध आहे कस्तुरी मृगासारखा आणि तो आहे ना तुमच्या शरीरातनं ना नेहमी बाहेर पडत असतो आणि हा ना गंध दुर्मिळ आहे निसर्गाची देणगी आहे का नाही त्याच्यामुळे तुम्ही रोज आंघोळ करू नका नाही तर तू लुप्त होऊन जाईल काय समजलं हे आहे तुमचं हे कस्तुरी मृगाचा गंध आहे तुमचा हे कोणी सांगितलंय तुम्हाला ते नका करू तुम्ही ही तोंड मी शपथ सांगतोय नका करू तुमच्या डोक्याला इथे रशी बांधून असं टप्पा टप्पा खेळावंसं वाटतंय मला नका करू ही तोंड काहीही सांगताय तुम्ही एक माणूस फक्त 7 दिवस आंघोळ करतोय महिन्यातून काय कस्तुरी मृग हा बेंबीत फक्त बनियान अडकले असेल यांच्या कस्तुरी मृग आहे हा माणूस ए गप्पा बस रे कशावरही हसू नकोस बावळट काय चाललंय आपण कशाबद्दल बोलतोय आंघोळ करणं अत्यंत गरजेचं आहे की नाही तुम्ही करता की नाही आंघोळ मी लय आंघोळ करायचो गुड रेग्युलर मध्ये आंघोळ असायची माझी गुड पण आता काय नाही करत तेवढी आंघोळ का आता का नाही करत कुत्र मेलंय हो माझं गो असं कसं झालं सो सॅड. ओ वाईट झालं फार वाईट झालं पण मग मला सांगा की कुत्रा वगैरे किंवा एखादा पाळीव प्राणी जाणं शास्त्रात वाईट असतं का म्हणजे असं आंघोळ करत नाहीत असं काही लिहिलंय का नाही तसं नाही म्हणजे काय व्हायचं कुत्रा एक नाही असं दातात गरम पाण्याची बादली घेऊन यायचं आणि द्यायचं मला आंघोळीला आता कोण देणार अरे अरे म्हणजे कुत्रा आणून द्यायचा म्हणून तुम्ही आंघोळ करायचं आता कुत्रा नाही येत हात नाही येत तुमचे तसं नाही म्हणजे मी शिकवलं होतं ना त्याला तसं अरे पण असं कोण करतं मी करतो तर तसंच शिकवलं होतं त्याला तुम्हाला सांगतो सकाळी उठलो की नाही ब्रशला गडी तिथं लावणार पेस्ट बिस्ट दातात धरून आणून देणार मला कुत्रा मग तुम्हाला सांगतो ती झालं की लगेच बादली घेऊन येणार आंघोळीला बादली देणार माझी आंघोळ होईस तोवर बाहेर जाणार लगेच टावेल घेऊन येणार गडी सगळं करायचं कवा कवा तर तुम्हाला सांगतो पाठाण सोडून दिली साबणानं त्यानं माझी ते दिवाळीला उठणं पण सोडून द्यायचं काय अरे अरे काय काय प्रश्न आहेत हे हा कुठला तेरी मेहरबानी या कुत्रा आणलाय त्यांनी सगळंच करतोय हा नका हे असे प्रश्न नका विचारू आणि विषय तुम्हाला कळला पाहिजे लक्षात घ्या बोला बोला आता जो आपला विषय आहे ना त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं. बोला दनादन शेवया आणि वसीम अक्रम. हा विषय आहे आजचा आपला हा आजचा आपला विषय. नाही धनाधन शेवया आणि वसीम अक्रम हा काय विषय आहे काय विषय आहे मुळात हा माणूसच कोण आहे मला कळत नाहीये दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम असा विषय आहे की नाही मला सांगा? आजचा लिहिलंय तसंच लिहिलेलं आहे सतत एक अविश्वास जो दाखवताय तो दाखवू नका धनादन शेवया आणि वसीम अक्रम काही अर्थच नाही याला
हो सर. खाली बसा खाली बसा. चिडू नका सर, त्यांना नीट वाचता येत नाही ना म्हणून होतं. अरे हो, पण मी नव्हतो चिडत की नाही, मी शांतपणे सगळं सांगत हो, होतो. सर. पण एक टप्पा असतो की नाही, मी कळलं पाहिजे त्यांना. धनातन शिवाय वसी मक्रम यार, याला अर्थ नाहीये. शी, शी. तुम्ही मार्गदर्शन करा. करतो, मार्गदर्शन करतो. हो. हे बघा, दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम हा आपला विषय आहे आणि आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ब्रश करणं अत्यंत गरजेचं आहे, आंघोळ करणं अत्यंत गरजेचं आहे. पण या सवयींव्यतिरिक्त आणखीन एक अशी सवय आहे जी आपल्याला असणं फार गरजेचं आहे. ती सवय म्हणजे काय, तर शारीरिक व्यायाम. लक्षात घ्या, शारीरिक व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा आहे की नाही. मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण व्यायाम करतं? नाही करत कोणी, पण वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी. व्यायाम करणं गरजेचं आहे की नाही. लक्षात घ्या, किमान रनिंग करायला हवं. कोणी करतं का रनिंग? सर, हो. माझं रोज 300 ते 400 किलोमीटरचं रनिंग होतं. एवढं? हो, मी नाईट ड्रायव्हर आहे ना. गाडीबद्दल नव्हतो बोलत मी तुमच्याबद्दल बोलतोय. तुमचं रनिंग ओ फ्री. मारेन मी. आता मला मग हे होतंय, लक्षात घ्या. एक शब्द काय सापडलाय विंगेत, फ्रीक. तर ओ फ्रीक मारायला केस एक ते पिंजारून बसलेत समोर. मला हे ही पण एक सवय आहे की नाही, भांग पाडावा. हे भांग आहेत का हे? सर, काय? मी 38 भांग पाडले. अरे तू थांबा जरा, तुम्ही शांत बसा. काय याला अर्थच मला कळत नाही. माणूस कशाबद्दल बोलतोय मी? गाडीच्या रनिंग बद्दल बोलतोय का? आपलं रनिंग असलं पाहिजे. आपण काही किलोमीटर चालायला हवं की नाही. तुम्ही करता व्यायाम? मी पहिलं लय करायचो अहो. हं. लय येड्यागत, म्हणजे लय येडाच माणूस होतो मी. पहिलं लय व्यायाम केलाय सांगतो मी. नाही दिसण्यावर जाऊ नका, चोर बॉडी आहे. लंगोट घालून आलो का नाही आकड्यात, मग बघतच बसाल तुम्ही. खरंच तर पहिला लय आता नाही जुळत. पण का नाही करत तुम्ही आता? का नाही करत? कुत्रं मेलंय ना माझं. आय गो. काय संबंध आहे कुत्रा मेल्याचा आणि व्यायाम न करण्याचा? अहो ते डंबेला आणून द्यायचं ना तोंडात धरून. अरे काय मूर्ख आहात का तुम्ही? डंबेल सुद्धा कुत्रा आणून द्यायचा तुमचा? सगळं करायचं त्यावर. एक मिनिट, मला सांगा, तुमचा कुत्रा कसा मेलाय? नाही ती काय कळलं नाही, पण काय शेवटच्या दिवसात खायचंच बंद केलं होतं त्यानं. खायचंच नाही, काय नुसतं प्यायचं. मी लय त्यासाठी काय मटण आणलं, रोज 1 किलो मटण आणायचो. त्याला नळली दिली खायला, नळी नाही खाणार, नुसतं आळणी द्यायचो प्याला. मग मी त्याला आळणी प्यायचं नुसतं, पण खायचं नाही काय. अरे मूर्खा, दात पाडलेस तू त्याचे. बादल्या तो उचलतोय, डंबेल तो उचलतोय, टॉवेल पण तोच उचलतोय. दात राहणार आहेत का त्याचे मटण खायला? काय सांगताय? शेवटच्या क्षणात तो एवढंच करणार आहे की नाही? मारला काय मला कळत नाही. ह्या माणसाचं एक आहे कुत्र्यावरती विशेष प्रेम, सगळं त्याने करायला हवं. मूर्खांना का करू तुम्ही हे व्यायाम? उगाच आपलं हे मला काय याला अर्थच नाहीये. मूर्ख मला नाही करायची चर्चा. सर लोक आली आहेत ना सर, चर्चा तर करावीच लागेल लोकं ना. आली आहेत. अजून थोडासा वेळ शिल्लक आहे सर. जाऊ दे, खड्ड्यात गेलं सगळं. मला काही तुम्हाला सांगायचं नाहीये. एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला जर एखाद्या गोष्टीची सवय व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर देयर इज अ फॉर्म्युला, 21 डेज मंत्रा अशा नावाचा. एखादी गोष्ट जर तुम्ही सलग 21 दिवस केलीत तर तुम्हाला त्याची सवय होते. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकता. याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असतील अजिबात नका विचारू. सर असं कसं सर? त्यांना विचारू दे ना सर, त्यांनी बराच वेळ काहीच विचारलेलं नाही. कोणी? हे ते ऑरेंज टी शर्ट वाले. तुम्ही विचारा विचारा विचारा. काहीतरी विचार. सर, तुम्ही आता म्हणालात की आपण एखादी गोष्ट 21 दिवस सलग केली तर आपल्याला सवय लागते. बरोबर. असं मी वाचलंय पण एखाद्या ठिकाणी. ऍक्च्युली सर, माझ्याकडे पण कुत्रा होता सर. तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की तू कुत्र्याला ट्रेन कर. तेव्हापासून रोज मी 21 दिवस कुत्र्याच्या डोक्याला बॅटरी बांधून रेल्वे ट्रॅकवर पळवायचो सर. तरी सर कुत्रा ट्रेन नाही झाला सर. सर मी रोज 21 दिवस हे केलं तरी सर कुत्रा भा भा असंच ओरडला. तो एकदाही पॉम असं ओरडलाच नाही सर. मी 21 दिवस सलग केलं सर, तरी तो ट्रेन नाही झाला सर कुत्रा. उत्तर द्या सर, काय करायचं सर? म्हणजे 21 दिवस असं करून सुद्धा ट्रेन नाही झाला सर कुत्रा? तुझ्या बापाने केला होता कुत्र्याला असा ट्रेन? सर माझ्या बाबांनी पण केले प्रयत्न सर त्यांच्या काळात. त्यावेळेला तरी निदान कुत्रा वाफेची ट्रेन व्हायला पाहिजे होतं ना सर. नाही झालं सर. आमच्या खानदानात सर प्रत्येकाने प्रयत्न केले सर. आमच्या पंजोबांनी तर त्यांच्या काळात कुत्र्याला पुढे कंदील लटकवलं होतं त्यांच्या काळात, पण ट्रेन नाही झालं सर कुत्रा. बापरे सर, बघा ना कसं. अरे हा हे अरे ट्रेनवरनं आठवलं, आज मेगा ब्लॉक आहे. शेवटची 10:30ची गाडी आहे, चला निघायला हवा. 10-20 झाले ती मला जायला. मी जातो बाबा. 10:30ची गाडी आहे. माझी पण 9:50 आहे. साडे बापरे मला पोहोचायला उशीर. शेअर रिक्षाने हो, जाऊ. पॉम सोडाल मला. चला. आपण रिक्षात जाऊया, रिक्षात. हा, रिक्षात. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. विषय पण छान होता.
प्रसादा अफलातून विषय होता, मस्त रंगवलात. आणि अरुण कहर आहेस तू, कहर. म्हणजे तुझ्या कन्व्हिक्शनचं काय करायचं मला कळतच नाही. म्हणजे दनादन शेवया आणि वासी भाकरं, ह्याच्यानंतर पुढचं मला खरं काही ऐकूच नाही आलं. ते कन्व्हिक्शन जे आहे ना तुझं अरुण, त्याचं काय करायचं यार, सिरियसली अरुण. वा 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 वा. तुम्ही सगळेच ही कॅरेक्टर्स, या सिरीजमधली सगळी कॅरेक्टर्स तुम्ही सगळे भयानक एन्जॉय करता, त्यामुळे फार मजा येते. पृथ्वी, तिला तू सारखं आडवत होतास, ते खरं आडवायला नको होतंस हॉर्न वाजवल्यानंतर, कारण नकळत ती तुझंच नाव घेत होती, पी 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 पी. मजा आली. वा वा. सई दनादन परफॉर्मन्स एकदम. अरुणदा, तुमच्याकडे एवढी मॅजिक आहे की तुम्ही जे काही वाक्य म्हणत होता, आम्ही ते चेक करत होतो पुन्हा ते वाचून. एवढं तुमचं कन्व्हिक्शन कडक आणि बेकार आहे, म्हणजे फारच सुंदर. पम्या, तुझ्या ह्या कॅरेक्टरचं एक वेगळी सिरीज झाली पाहिजे असं माझं खूप म्हणणं आहे. ज्या प्रकारे तू बसतो, ज्या प्रकारे तुझे केस असतात, ज्या प्रकारे तुझा स्पीड आहे या स्पेशली या स्किटमध्ये, तो क्रेझी आहे. आणि खूप काय म्हणूया, आता पुढे काय होणार, नवीन काय ऐकायला मिळणार, हे सगळं, याची सगळी उत्सुकता खूप बांधतोस तू, आणि ती भावते खूप. मजा आली. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले यांना मेगा स्टार बनवण्यासाठी आली आहे एक टीम. चला तर बघूया तिथे काय काय धमाल घडते ते. ती बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. मस्त झाला आजचा एपिसोड, तुमचं स्किट सोडून. पण खरं सांगू, तुमच्यात ना आजकाल ओव्हरऑलच वो वाली मजा उरली नाही हो. भाजी निवड. सांगितलं की पटत नाही. अरे वा, वेगळी बेल. दारुकडा. हो हो. अरे नमस्कार. या या या. हॅलो हॅलो. हॅलो Yes, सर. yes. हॅलो या, सर. या ना, या ना. May I come in? हो येस ऑफकोर्स, या Yeah. प्लीज कम. येस. आपण yes, कोणतरी आले. ईशा. सर, मी ओंकार राऊत. हॅलो हॅलो सर. हॅलो. हॅलो. आणि मी प्रियदर्शनी. हॅलो. समीर चौगुले. फॅन्स समीर- ऑफकोर्स. नमस्कार, ईशा. माझी बायको ईशा. येस येस. आम्ही मेगा स्टार मेकर्स मधनं आलोय. अभय, किती वर्षांपूर्वी ऑर्केस्ट्रा ऐकला होता तुमचा. मेगास्टार 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 मेकर्स मेकर्स मेकर्स. मज्जा. तो मेलडी मेकर्स. बऱ्याच वर्षापूर्वी आपण दोघेच गेलो होतो. तो वेगळा ऑर्केस्ट्रा. अगं, तुमचा ऑर्केस्ट्रा नाहीये. नो मॅम. नाही, हे वेगळे आहे त्यांचा. मलाच नाही काय orchestra. सांगतेस, मीच आत्ता तुला सांगितलं ना. होका यंत्र बिघडलंय का तुझं? थांब ना जरा. असेच येते. इट्स ऑल राईट. प्लीज बसा ना. येस येस. थँक्यू सर. बसा. बेसिकली आम्ही सेलिब्रिटी मेगा स्टार मेकर्स मधनं आलेलो आहोत. अच्छा, ओके ओके. म्हणजे काय म्हणजे कळलं नाही मला. आम्ही खास तुमच्यासाठी एक स्पेशल स्कीम घेऊन आलोय. माझ्यासाठी? येस. म्हणजे सो बेसिकली आम्ही कला क्षेत्रातल्या छोट्या छोट्या कलाकारांना मेगा स्टार्स बनवतो. या. छोटा कला बरं. हा म्हणजे मला नाही कळलं नाही. मला कळलं नाही. नाही, लेट मी एक्सप्लेन सर, की कसं आहे की म्हणजे आयुष्यभर आपट आपटून सुद्धा ज्यांचं करिअर एक्सप्रेसवेवरच्या बंद झालेल्या गाड्यांसारखं झालेलं आहे, त्यांना आम्ही मदत करतो सर. येस. नाही, मला नाही कळलं काय म्हणताय तुम्ही. टू बी व्हेरी ऑनेस्ट सर, तुमचं करिअर आता भिजत घातलेल्या पावट्यासारखं झालेलं आहे. हे काय उपमा आहे? म्हणजे मला नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते. सर, म्हणजे कसं आहे, भिजत घातलेले पावट्याला कोंब तरी येतो, तुम्हाला तोही सर आलेला नाही अजून. एक मिनिट, तुम्ही काय म्हणताय तुमचं तुम्हाला कळतंय का? नो 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 सर, हे बघा, तुमच्यात कपॅसिटी आहे मेगास्टार व्हायची, सुपरस्टार व्हायची. हो, बरोबर. पण सद्यस्थितीला सर मी तुम्हाला
किंचित काय वंचित स्टार पण म्हणू शकत नाही सर आता. एक मिनिट म्हणजे मी नाही सर, कोणीच म्हणणार नाही सर. एक मिनिट तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? यू डायरेक्टली स्पीकिंग टू मी. नाही सर, आमचा सर्वे, तुमच्या लोकप्रियतेचा सर्वे आमच्याकडे आहे सर. वी हॅव ऑल द नंबर्स. नाही माझ्या त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. सर्वेचं मला काय बघा, माझं कौतुक होतं यार. म्हणजे मी बाहेर गेलो की कौतुक करतात सगळे माझं. आय एम सो सॉरी, पण सोफ्यावरच्या टाळ्या किंवा तुम्हीच नेमून दिलेल्या जजेसचं कौतुक तुम्हाला कर्तृत्व वाटत असेल तर तुमचं चुकतंय सर कुठेतरी. काय बोलताय? येस सर, ते त्यांचा जॉब करतायत ना सर. दे आर डुईंग देअर वर्क. शेवटी काय सर, परखड सत्य आणि परडे, याच्यामध्ये परडेचा विजय होतो सर कधी. कित्येक वर्ष झाली हीच गोष्ट मी यांना सांगायचा प्रयत्न करते, पण नाही. सया माझी मैत्रिणी सया, अरे पाशा तो मेरा दोस्त आहे रे. दोघं फोनही उचलत नाहीत यांचा. इज इट? खरं सांग, इज इट? यांनी इन्स्टावर कधी फोटो किंवा अशी काही पोस्ट केली ना, एखादा तरी बदाम असतो का बघा. अरे सरताजला फॉलो करतात पण यांना फॉलो करत अरे नाही. काय बोलते? सरताजला फॉलो करतात म्हणते. जीव जळतो माझा, बाईचा जीव जळतो, कळलं ना. मॅम नाही, काखेत कोळसा गावाला ओळखा. काय बोलते? किती वेळा सांगितलंय यांना. स्किट झाल्यावर 10 लोकांना विचारण्यापेक्षा बायकोकडे या, माझ्या डोळ्यात बघा, तिथे सत्य दिसेल. घाण करता. तुला येतं स्किट? तू ये, तू मी घाण करतो हे कसं मी म्हणते? कशाला स्किट करू? स्किट करतेस मी म्हणजे? स्किट करायची, मी पोळी भाजी करते ना. मग पोळी भाजी Listen, करते ना? ma'am. अरे मॅम, तू मॅम, सर, अरे, सर, 28 हे मला का सर, भांडू बोलताय? नका. प्लीज यार मला ना सर, प्लीज. सर बट दिस इज द हार्श रियालिटी. नाही. तुमचे फॅन्स नाही आहेत हे हार्श रियालिटी नाही आहे. नाही, एक मिनिट, तुम्ही असं कसं म्हणता? फॅन्स आहेत माझे. यार तुम्ही कुठला डाटा आहे हा तुमचा? म्हणजे फॅन्स आहेत, हजारो फॅन्स आहेत माझे बाहेर. ऑफकोर्स सर, फॅन्स आहेत, आय नो. पण मला सांगा, तुमच्या फॅन्सनी, तुम्ही स्टार आहात म्हणून आतापर्यंत असं काय केलंय? काय केलंय? एक्झॅक्टली सर, तुमचा वाढदिवस आहे, असतो बरोबर, दरवर्षी एक वाढदिवस असतो. मग तुमच्या फॅन्सने तुमच्या वाढदिवसाला 32 फुटी कटआउट्स का नाही उभे केले? 32 फुटी कटआउट लावायला तसं तोंड पण लागतं. 32 फुटापैकी 28 फुटांचं कपाळ असेल तर कटआउट लावून काय उपयोग? हे कपाळात दिसतंय फक्त. कसं वाटतं ते? अति करतेस हा तू आता. माझ्या कपाळाबद्दल बोलू नको, स्वतःकडे बघ. सर सर लग्नाच्या आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो बघ. माझ्या एकांकिकेत ताणून 2 अंकी नाटक केलेलं दिसतंय आता. सर एक्सक्यूज मी. पाहुणे आले. पाहुणे आले. पाहुण्यांसमोर कसं बोलता बायको? मॅम मॅम मला बोलतेस तेव्हा पाहुणे जातात, तू बोलतेस तेव्हा लगेच पाहुणे येतात. हे काय? कसं बोलतायत ते? सर हे प्लीज. चुकीचं आहे. सर सर तुमच्यात भांडणं लावायचा मुद्दा नाही. सर सर ऐका, पण खरं काय आहे, कटआउट लागलेला नाही. नाही लागलाय. सर ही रियालिटी आहे. दिस इज द हार्श रियालिटी. माझे काय फॅन्स नाही आहेत का? अरे माझे स्लोगनचे टी शर्ट्स आले आहेत मार्केटमध्ये. मैं मुमकिन मॅम आहे, डोरबेल आहे, ह्याचा नाही आहे, पण मी हा आहे, मैं लोचन मजनू आहे. अरे सगळ्याचे टी शर्ट्स आले मार्केटमध्ये, उगाच आलेत ते. पण ते सर घालतं कोण? एक्झॅक्टली असं सर, नाही, इतर सुद्धा तुम्हीच घाल- घालता की नाही? हो पण बाकीचे पण आहे. आय नो आय हा, हा. नो. मी असं नाहीये ना. मी राजस्थानला गेलो होतो तेव्हा एका तरुण मुलाने घातलं होतं टी शर्ट. बघ. मी त्याचा हात पकडला, वळवलं तर तो तुमचाच मुलगा निघाला. या. वर सर बघा, वर तोही हेच म्हणाला की घालावं लागतं, बाबा ओरडतात. बाई. अरे नाही नाही, रागावून बसतात. 2-2 दिवस बोलले नव्हते एकदा त्याच्याशी. एक मिनिट, कधी बसलो हे मी? कधी बसलो हे मी? तू शांत बस. जबरदस्ती बोलू करता नको, मी त्याच्यावर. कधी मला आवडत नाही तुम्ही जबरदस्ती करता सर त्याच्यावर. आम्ही मी तुमच्यात कधीच भांडणं जबरदस्ती लावायला नाही आलोय. नाही, मला आम्ही माहिती आहे. हे तुम्हाला बघ हे वेगळा बघ, स्टार करायला. ऑल सेड अँड डन एवढंच तुम्हाला सांगतो. मी माझा स्टार आहे, तुमची खरंच काही गरज नाही. सर नाही, I'm a पण star. आम्ही तुम्हाला मेगा स्टार म्हणून बघतोय सर. अरे, सर हे बघा, फ्रँकली आता तुम्ही 50शीला आलेला आहात. फ्रँकली काय आलो तर आलो. फ्रँकली काय? येस. आता सर्वेनुसार मला असं वाटतंय तुमच्याकडनं आता ऍक्टिंग मधनं काही मिरॅकल होईल असं आम्हाला तरी वाटत नाही, किंवा एक रोल तुम्ही 7 वेगवेगळ्या पद्धतीने कराल असंही आम्हाला वाटत नाहीये. दिस इज सर्वे नंबर्स. अरे हेल्प विथ युअर सर्वे यार. हे दिस इज टू मच यार. खरं. अरे म्हणजे मी आयुष्यात काही कधी असं चांगलं काम करणारच नाही असं तुमचं म्हण. तसं. एक मिनिट यार, टू मच आहे यार. अरे मी कलाकार आहे यार, उद्या जाऊन ऑस्कर मिळू शकतो यार, त्याच्यात काय आहे? अरे थांब ना यार, तू किती अति करशील यार. एवढा अति करशील काय? सर ठरवून करतात यार सगळे. सर तयार होता तो कधी एकदा वाक्य म्हणतोय वाजवतोय. सर रियालिटी आहे. रियालिटी काय आहे यार? मी आय एम अ गुड ऍक्टर यार, बस दॅट्स इट. आय एम अ गुड ऍक्टर. अहो, पण हे लोकांना म्हणू द्या ना, तुम्हीच काय एकटे म्हणताय? नेहमीच आहे, सर डोंट क्राय. नेहमीच आहे. मॅनिफेस्टेशन करते घरी, ह्याचा स्किट पडू दे, ह्याचा स्किट पडू दे. सर
माझं मग विंगेत उभे असताना तिचा चेहरा समोर होतो जातं ढगाच किट माझं सर 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 डोंट क्राय त्यामुळे झालं. माझ्यामुळे तुम्ही घाणकाम करता तुझ्यामुळे करतो. आता माझ्यावर खापर पडू नका तुमच्या मॅम, घाण कामात मॅम, हे please. चुकीचं आहे. म्हणजे मी घर राब राबायचं घरात please, मी यांचं- तिकडे यांचं 19 तास सांगा करतो म्हणून. तिकडे पण तुमचं घाण काम हसायला येत असताना हसतो तिकडे मी कोण हे बघा तुमचं घाण काम आहे त्याचं मी काही नाही करू मॅम, मॅम, माझं please, काम छान करते घरात. 35 वेळा झालो असतो चुकीचं आहे. मेगास्टार हिच्यामुळे झालेलं नाही सर प्लीज रिलॅक्स सर सर रडू नका सर तुम्ही बसून घ्या सर तुम्ही बसा प्लीज सर प्लीज बसून घ्या रडू नका सर तुम्ही रडू नका कॅपॅसिटी आहे मी नो नो सेलिब्रिटी डोंट ही माझ्या आयुष्यात आली ती तुम्हाला सर सर बसा आम्ही त्याचं सोल्युशन तुम्हाला द्यायला आलोय ना इथे वी आर हिअर टू मेक यू अ मेगा स्टार सर Exactly, फक्त sir. तुम्ही स्कीम आमची जी काय आहे ती ऐका बस सांगा सर तुमच्या अख्ख्या करिअरचं ब्लू प्रिंट माझ्याकडे रेडी आहे सर येस तुम्ही फक्त हो म्हणायचंय दॅट्स ऑल तुझी फी खूप आवाच्या सव्वा असते मला नाही जमणार नो सर किती फी सर वर्षाला फक्त 1.5 लाख रुपये फी अरे आहे 1.5 लाख रुपये खूप झाले हो खूप झाले 1.5 लाख खूप झाले सर मेगा स्टार होणार आहात तुम्ही काय वर्षाला 10 करोड कमवणार आहात 1.5 लाखासाठी कुठे रडताय सर 10 करोड बनवणार. 10 करोड तू डिड यू जस्ट से 10 करोड्स 10 करोड सर हे नाही ना हिडन कॅमेरा वगैरे नाही मस्करी नाही ना करत सर प्रँक बिंग नाही ना ओ नो 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 सर सर्वे प्लॅनिंग आहे आहे सर आमच्याकडे अख्खं प्लॅनिंग आहे सर्वे 10 करोड मला मिळू शकतात येस 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 अरे बापरे मग हे- सर तुम्ही हो म्हणा फक्त दॅट्स पण ते- अख्खा प्लॅन रेडी आपला सर काय विचार करताय हो म्हणा ना अरे पण- आयुष्यभर मेणबत्ती म्हणून जगायचंय का तुम्हाला हॅलोजन हा कधीतरी मोठी स्वप्न बघा हो पण ते एकदम हे कसं करणार मला हे कळत नाही number- 1.5 लाख एक एकदम मिनिट, द्यायला ठीक आहे काही हरकत नाही हे घ्या माझ्या बांगड्या घ्या करा यांना स्टार अरे इकडे आणा ते हे अरे हो, माझ्या एक- आईने दिलेले आहेत त्या मला नका सांगू अरे बांगड्या देशील तू आत करा यांना स्टार येस ओके फॅन्टॅस्टिक आयुष्यात आलंय तुझं ग्रेट ग्रेट फॅन्टॅस्टिक फॅब्युलस होईल ना ह्याच्यात ऑफकोर्स होणार ऑफकोर्स होणार Absolute. प्रिया जस्ट लेट्स बिगिन तुम्हाला मेगा स्टार करायची जबाबदारी आता आमची हा ओके सो पहिली स्टेप आपली अशी आहे की सगळ्यात आधी स्वतःला हे सांगा की तुम्ही मेगा स्टार आहात मी मेगास्टार आहे रे तू डोंट डू दिस नो मेगा स्टार हॅज एव्हर डन दिस येस एव्हर मी तुम्हाला 2 पावलं पुढे जायला सांगतो तुम्ही 10 पावलं मागे कुठे येत आहे सर नाही बसण्यापासून आहे सर बसून दाखवा नीट बसून बस सिट लाईक अ मेगा मेगा स्टार सारखं बसा येस कम ऑन असं बसताय अहो काय तू नको रे पुचपुच करताना तर प्रॉब्लेम होतो यार मॅम प्लीज त्यांना कॉन्शियस करू जरा नीट बसा प्लीज एवढंच मी सांगते. मेगास्टार होणार तू मेगास्टार होणार आहेस का ऐका त्यांचं माझं तू हे नका- तू- माझं नका ऐका. नको करू. मॅम मॅम प्लीज मॅम बघत सर नाही, हा, सर बसा नाही नाही सर नाही सर चौथ्या सीटवर बसलाय असं वाटतंय सर मेगा ओके सिटिंग ट्रेनिंग नीडेड Yes, okay. हा ओके हा पुढे पुढे प्रिया ओके सो द ओके 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 तुम्ही कॅज्युअल व्हा रिलॅक्स जस्ट रिलॅक्स रिलॅक्स या या येस लेट्स Let's करताय ते असं काहीतरी करताय casual म्हणून बरं मला सांगा दारावरची बेल वाजली तर दार उघडायला कोण जातं मीच जातो मी चपळ आहे ना हिच्यापेक्षा चपळाई नाही तुम्ही का करता हे असं का करता तुम्ही का दार उघडायला जाता मला ते पीपहोल मधून ते असं लांबट दिसतं आवडतं बघायला हे कारण आहे बेल वाजली की पळतात लगेच बंद करा सर ही दळभद्री छंद बंद करा आता सर छंद असं नाही पण मजा येते तुम्ही मेगा स्टार नाही करायचं हे उद्यापासून दारावरची बेल वाजली की वहिनी जाणार दार उघडायला आणि ही बेन बॅग तिथेच असते ना ही कुठे उठते आम्ही सांगणार त्यांना त्यांनी पुढे पुढे करायचं नाही मग. ऑफकोर्स आणि मी करत नाही त्यांना ते आवडतं म्हणून ते पुढे सर सर उद्यापासून वहिनी जातील दार उघडल्यावर बेल वाजली की आधी तुम्ही बेडरूम मध्ये जायचं हा. आणि कुत्री मग मांजरी अशी फिरत असतात तसं जायचं नाही हॉलमध्ये दार उघडलं तुम्ही जो कोण माणूस आत येईल त्यांनी तुमचं आधी घर बघितलं पाहिजे तुमचं घर बघितलं पाहिजे ट्रॉफीज बघितलं पाहिजे त्याची नजर आतूर झाली पाहिजे तुम्हाला बघण्यासाठी मग तुम्ही आतून एंट्री घ्यायची ही एवढी मोठी एंट्री 1 BHK मधून बरी वाटेल बरी सर तुम्ही येताय तुम्ही कुठून येताय ते महत्वाचं नाहीये तुम्ही येताय कसे चालाल कसे एंट्री घ्याल दाखवा येस कसं चालत आता दाखव मी येस येस चला सेलिब्रिटी नाही आहे. असं समजा आलो येस येस अरे, मेगास्टार Megastar entry. या हिरो एंट्री काय करतो कसं मध्ये करताय? हिला हिला मध्ये नको बोलायला ते लाव कसं ही नको आहे मला कॅन वी जस्ट स्विच इट ऑफ हिला बंद करा हिला चला चला चालू हे असे
चालून दाखव. Come on. मेगास्टार एंट्री सर मेगास्टार या हा, चालले अंडी आणायला चालले बघा. अरे अरे, अरे, मॅम प्लीज. कसं चाललंय? मॅम 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 अंडी आणा, मी अंडी आणायला जातो हे म्हणते करा, असं चालायचं. पाहुण्यांसमोर ही No, no. असं कोण सेलिब्रिटी चालतो एवढं नाही. असं कोण सेलिब्रिटी असंच असतं सेलिब्रिटी. नाही, मला नाही, नका सांगा. मॅम प्लीज तुम्ही इथे बसा. मॅम लुंगी घालून चालले. पाहुण्यांसमोर अंडी आणायला असं म्हणल्यावर माझी काय इज्जत उरेल. करेक्ट आहे तुम्ही बघा एक शेवट आपण एक Okay. एक एक Yes. ओके नो 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 नाही बसून घ्या. यार असं, ही कन्फ्यूज करते यार. मॅम तुम्ही बसून घ्या ओके ओके Let's- सेलिब्रिटी Yes. वॉक ट्रेनिंग नीडेड ओके सर कोई बात सर आपण ट्रेनिंग घेऊ काहीच हे नाही आला पाहिजे सर आला पाहिजे खरं तर मला. सर सर आपण नंतर करूया सर. हा नाही सर काही आणि रूल्स रेग्युलेशन्स आहेत जे आपल्याला पाळावे लागतील सेलिब्रिटीसाठी उद्यापासून रात्री लुंगी नेसून खाली मेवाडचं आईस्क्रीम खायला जाणं बंद पाणीपुरीवाल्याकडे एका सुखापुरीसाठी कचा कचा भांडून रक्त ओके पर्यंत ओरडणं बंद आणि सेलिब्रिटी व्हॅनिला आईस्क्रीमचं कवर चाटणं बंद होतं. ही ना त्या कपात पाणी घालते आणि असं करून पिते ते सांग. नाही. असू द्या, मी सेलिब्रिटी नाहीये, मी टीम नाही ठेवली आहे, मी नाही करत घाण ऍक्टिंग. सर घाण actingचा काय संबंध आहे इकडे? घाण acting आहे म्हणून मी हे ठेवलेलं नाहीये. सर. मी एवढासा स्टार आहे एवढा Yes, स्टार yes, बनायचं म्हणून मी yes, ठेवलेलं yes, आहे. yes. तुम्ही बसून घ्या ना मला सर. बोलू काही घाण ऍक्टर साठी हे नाही मॅम, जे ऑलरेडी काही स्टार काही. आहेत त्यांच्यासाठी आहे. हा तर काही पुढचे नियम आहेत Just keep quiet. बिल्डिंग ऐका बिल्डिंग मध्ये खाली लोकांची भांडणं बंद मेरा ड्रेनेज गल रहा है वो 500 रुपये दिया था वगैरे सगळं बंद लोकांची क्या चिंगी कैसी आहे बंद पूजा आंटी कैसी आहे बंद लोकांना ऍक्सेसिबल राहायचं नाही अगदीच तुम्हाला कोणाशी बोलायचंच असेल तर प्रसाद ओकांसारखं बोलायचं काय रे कसं आहेस आणि निघून जायचं उत्तराची वाट नाही बघायची. काय रे कसं आहेस हवेत उत्तर देतोय सर मस्त ओके असं असलं पाहिजे ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक पोस्ट टाकणार आहोत इन्स्टावर जी असेल की MHJ क्लबमध्ये समीर चौगुले प्राजक्ता मये डान्स करत असताना समीर चौगुलेंचा पाय मुरगळला त्यांना फ्रॅक्चर झाला सो समीर चौगुले घेणार 21 दिवसांचा ब्रेक अरे कशाला एवढं अरे ब्रेक ही न्यूज नको ना कशाला पाहिजे ही news? इट इज अ स्ट्रॅटर्जी लोकांची सिंपथी तुम्हाला मिळते अशाने आणि 3 दिवसाने तुम्ही फ्रॅक्चर्ड पायाचा एक फोटो टाकायचा आणि तुम्ही फ्रॅक्चर पायाने स्किट करताय असा एक व्हिडिओ टाकायचा लाईव्ह जायचं आणि म्हणायचं फॅन्ससाठी मी पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा स्किट करतोय हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या प्रेमासाठी बास बरं, हे असं वर्क होईल अरे? वर्क होणार म्हणजे 3 दिवसात तुमचे फॉलोअर्स 3M होणार तुम्ही लक्षात ठेवा 3 मिलियन फॉलोअर्स 3 million followers, एवढे? स्ट्रॅटर्जी आहे ही स्ट्रॅटर्जी आहे अरे माहित नव्हतं कधी असा विचारच नाही केला ना. बरोबर कारण 6 ते 8च्या वेळात टाकायचा बूस्ट काय सांगताय येस येस अरे येस जबरदस्त यार थँक्यू यार म्हणजे एवढं हा मला एवढं माहित नव्हतं मला करायला सांगा मग, करायला सांगा, टाकायला सांगा मग. ठीक आहे मग करा तुम्ही हरकत नाही केली तुम्ही पोस्ट टाकली अरे, अरे, कधीच हो गया. आपले पेड ऑडियन्स रिस्पॉन्स सुद्धा देत Okay. आहे येस येस स्टोरीज पडतायत कमेंट्स पडतायत ओ माझा सम्या दादा हॅशटॅग गेट वेल सून समीर चौगुले. मग आता तोडू, पाय तोडू. अरे काय नाही बोलायचं काय येडी आहे का रे? नाही नाही, मॅम पाय मॅम, काय नाही, बोलायचं? नाही, अरे नाही. नाही फ्रॅक्चर खोटा अरे ही यार काय यार नाही, तुम्ही सर, बसून घ्या तुम्ही बसू यार सेलिब्रिटी अशी लोक इग्नोर करायचं अशा लोकांना बाय. ए, ignore, मी- चल, ओ, उधर हो, इकडे. हो, क्या बात आहे सर तुमचे फॉलोअर्स ऑलरेडी वाढायला सुरुवात झाली आहे. अरे मी बोललो क्या थँक्यू बात आहे मेगा स्टार. मला ना आम्ही कसं ना अशा जनरेशनचं आहोत ना की अशा गोष्टींचा विचारच आम्ही करत नाही 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 आता करायला एक पाहिजे मिनिट, हे बघा. 1.5 लाख रुपये आयुष्यात कधी कोणाला असे दिलेले नाहीये न्यूज आली आहे बघा. हा 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 MHJ मध्ये समीर चौगुलीला रिप्लेस केलं, आता झळकणार वीरेंद्र माळी. 1.5 मिनिटात न्यूज आली अरे काढलं मला अरे मला काढलं सर MHJ मधून काढलं त्यांनी कोण आहे वीरेंद्र माळी कोण आहे प्राजक्ता माळीचा भाऊ आहे म्हणे. प्राजक्ता असं वागशील प्राजक्ता वा दादा वा करतेस ना रे तिकडे नाही अरे मान्य आहे कर्ज आहे डोकावर फार्म हाऊसचं म्हणून मला काढायचं भावाला घुसवायचं दिस इज नॉट फेअर यार सर इट्स ओके सर ही फक्त सुरुवात आहे सर. अरे हा शेवट आहे MHJ मधून काढला यार ज्याच्यावर फक्त Okay. आयुष्य उभारलं Sir. अरे नाही अरे बापरे काय ही न्यूज बघा हे काय न्यूज आहे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी चंद्रमुखी 2 मधून
बत्ताशा समीर चौगुलेची हाकलपट्टी केली. बत्ताशाचा रोल आता दत्तू मोरे करणार. आधी घोषणा तरी कर पिक्चरची. अजून घोषणा न केली त्याच्या आधी मला काढलास. अरे किती घाई करा, किती रे, किती करता रे. नाही रे, सगळी कामं केली. काय हॅलो. हेलो समीर सर, हाँ अगे स्पीकिंग. संजय शीला भंसाली प्रोडक्शन से बात कर रही हूँ. यस बोलिए सर, बोलिए. आपका कुछ एक्सीडेंट हुआ है सर? हाँ 21 दिन ब्रेक लिया है आपने. हाँ 21 दिन ब्रेक लिया. आपकी आलिया भट्ट के साथ कास्टिंग हो गई थी सर, बट अभी हमने आपको रिप्लेस कर दिया है. कोई बात नहीं, आपका रोल है पृथ्वी प्रताप जी करेंगे. यही बताने के लिए फोन किया था सर. थैंक यू. काय सर? अरे तुमचं कास्टिंग होत नाहीये हे सांगायला कोण फोन करतो? अरे किती आधी कराल यार. सर, अरे वाट लावली माझी तुम्ही. नाही, अरे सर. वाट लावली. हे भांगडा दे. नाही, अरे माझं गेलं आयुष्य गेलं. नहीं सर. अरे बापरे. सर रिलैक्स. कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना पड़ता है सर. तुझ्या बापाला जाऊन सांग हे. मला नको सांगू. काही निघल्या पडते. वाट घाली तर बापाला. सर देखिए हे बघा. सर काही नाही होणार, हळूहळू सगळं नॉर्मलला येईल. हा विश्वास ठेवा. वेळ म्हणजे देतो. शाहरुख खानलाही 7 वर्ष लागली. या एक्झॅक्टली. आम्हाला 1.5-2 वर्ष तरी द्या स्कीम वर्क. अरे 2 वर्ष तुझा बाप भरणार माझा EMI. कोण भरणार EMI? ए भांगडा काढ तू. ए, हे दे. क्या बात है. जोरदार टाळ्या. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. फारच मजा आली. हास्यरसिकांवरचे पंचेस आम्हाला फार आवडलेत. बघूया त्यांना स्किट किती आवडलंय. प्रसाददा. पर डेच्या हिशोबात बोलायचं तर कौतुक करता आलं असतं, पण परखडपणे सांगायचं तर मिठी मारायला लागेल. लाजवाब कॉन्सेप्ट होती, लाजवाब. सचिन मोठ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अफलातून कॉन्सेप्ट आणि अफलातून लिहिलं होतंस आणि मेगा स्टार परफॉर्मन्सेस सगळ्यांचे फॅन्टॅस्टिक. कमाल एंटरटेनमेंट झाली माझी. मजा आली, खूप मजा आली. यातला गर्भितार्थ ज्या प्रेक्षकांना कळेल ते जास्त आनंदी होतील असं मला वाटतं. थँक्यू सो मच. सई. प्रिया आणि राऊत फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की नुसतंच म्हणजे ना 1-2 सेकंद ते मला जेन्युइन पण वाटले. हे तुमचं क्रेडिट आहे की खरा हे कळत होता, पण 1-2 सेकंद त्याला जशी भुरळ पडली ना तशी प्रेक्षक म्हणून आम्हाला पण पडली की हां हे करूया चालेल. त्यामुळे हे तुमचं श्रेय आहे आणि हे सरांचं श्रेय आहे असं मला वाटतं. ईशा म्हणजे जोडीने क्रेझी आहेस तू, पण काय कमी नाहीस अजिबात. एक रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या आणि तू तुझा आवाज काय वापरतेस ग ईशा. हॅट्स ऑफ. मला फार आवडला तुझा परफॉर्मन्स. म्हणजे समीर दादाचा मी नेहमीच कौतुक करतो कारण तो आहेच ग्रेट, पण आज मला असं वाटतं तू काय भाव खाऊन गेलीस ईशा. फॅन्टॅस्टिक. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मजा आली, खूप मजा आली. धमाल परफॉर्मन्स. सुपर्ब. मंडळी, शहाण्याचा चाकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये. मी असं का म्हणतेय तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात जळगावचा जाळ्याधूर हेमंत पाटील, विदर्भाचा अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. आमच्या मालकांचं लग्न काढलं नाज. आमच्या मालकानं लग्न काढलं नाज. मालकीन येईन घरात दगड घेऊन घासन पाठ. अरे त्या गाण्याचा पार चोथा करून टाकला ना रे तू रे. तोंड दिलं तर काही बच्चा बच्चा करतो का. मालकाचं लग्न काढलं म्हणे आज. एक मिनिट आज काय म्हणजे मी काय माळ्यावर फेकलेली जुनी भांडी आहे का की आज धुवायला काढली. आज म्हणतोय जुनी भांडी आहे ना, तुमच्यात काय फरक आहे. म्हणजे एवढे वर्ष तर बिन लग्नाचेच होत्या ना तुम्ही. ए गंजेल तोंडाच्या. ए तुन बायना मिचमिच्या मारू मिचमिच्या. अरे लग्न ठरलं रे माझं. 4 दिवसांनी तारीख पण ठरणार आहे.
काय घेऊन म्हणजे सगळा फिक्स करून आलेलो आहे मी. बोलती गोड पोरगी आहे बाप. पण तुम्हाला तर शुगर आहे, मग गोड वहिनी कायले पाहिजे? अरे समृद्धी महामार्गावर बैलगाडी चालवणाऱ्या. अरे मी उपमा दिली रे, उपमा दिली. उपमा दिल्या मग त्यांना पोहे दिला तर तुम्हाला? अरे तू मरून जाशील ना रे माझ्या हातून. अरे नको ना रे. अरे म्हणजे गोड म्हणजे अशी आहा बासमती तांदळासारखी आहे बा ती. मग वास येते का तिले? तुला काय करायचंय? माझी बायको मी बघून घेईल ना रे. कुणाल, अरे तू कामच कर ना. हो ना. तू तोंड बंदच ठेव ना. एक बाटली डिंक पितो का तू? पितो? नाही ना, मला भूकच नाही आहे ना. तुम्ही पेता का वाटीभर? जहर दे मला, त्याच्यापेक्षा जहर दे. बोलतोय काहीतरी बिंडोक. ऐक ना 2 मिनिटात जेवण आलो मी. नेमन सांभाळा दुकान. हो ना, हो ना. आमच्या मालकानं लग्न ठेवलं, आमच्या मालकानं ठेवलं नाज, अन मालकीने येईन घरात, अन खाजून देईन पाठ. नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला ओळखत नाही, नमस्कार कायले करू? अरे तो शिष्टाचार असतो. शिष्टाचार तुम्ही तुमच्या घरी ठेवा, इथं आमच्याकडे तसं चार बीर काय भेटत नाही. अरे नाही रे बाबा, तू शांत राहा तू शांत राहा. अरे मित्रा, शिष्टाचार म्हणजे मॅनर्स एटिकेट्स ना रे. यु नो, वेल बिहेव, वेल कल्चर. माया धंद्याची खोटी कायले करू राहिल्या? हा, आताच तर धंदा उघडलो मी. एक तर चिल्लर बी नाही आहेत. जा तुम्ही पुढे जा. अरे भिकारी म्हणतोय. ए, तू भिकारी. चेतू 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 संयम. मी आहे ना इथे बोलायला. ग बस. भिकारी म्हणतोय तो. अगं मी आहे भाऊ तुझा मोठा इथं. मग दादा बोल ना तू. संयम. ए बाबा, हं. अरे तुझे मालक कुठे आहेत? मालक ते इकडे गेले. अरे बापरे. अरे कुणाल, अरे काय तुझ्या गिरायकांसोबत. अरे अरे पान चांगले चांगले कपडे घालून चिल्लर मागायला आले ना. अहो, काय बोलतोय हा? अरे शांत राह ना. चिल्लर माग. तुला कळतं का नाही रे कोण आहे काय माणूस आहे? सॉरी. अरे तुम्ही बसा ना. बसा ना. नमस्कार शामराव. बसा. खुर्ची दे रे, खुर्ची दे रे. हे इकडे दे, बोलतोय खुर्ची दे. नाही नाही शामराव, अहो ऐका जरा. Sorry. अहो आम्ही याला हा चिल्लर मागणारा म्हणतोय. मग याला काय अर्थ आहे? ए दलिंदर. सॉरी. काय बोलणार? त्याच्या वतीने मी माफी मागतो तुमची बर का. माफी नका मागू. कोण आहे हा? ही चूक आहे कोणाची? याच्या आई बापाची. हो ना. बघा हो म्हणतोय. अरे बापरे, घोडचुकच म्हणायची. बरं. हो पण तू असं अपमानास्पद बोलेल तर चांगलं वाटतं का ते? काय डोक्याने पैदल येतो. अरे मग त्याला काठी द्या, उभं करे ना. दादा. सॉरी. त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो. नाही, ठीक आहे. पण आज म्हणजे असं अचानक कसं काय येणं केलं बा? काही चुकलं का आमचं? नाही हो. नाही, मग आता विचारलं तर पाहिजे ना. आता ऍक्च्युली काल आपलं सगळं पाहुण्याचा कार्यक्रम झाला. हा. मग म्हटले चला माझ्या बहिणीसाठी जो नवरा मुलगा शोधलाय तो कसा आहे जरा चेक तर करूया. अरे वा. म्हणजे त्याचं दुकान कसं चाललंय काय ते माहिती कडेला आलं बाकी काय नाही. नाही बरं झालं आले तुम्ही. हो, काही चुकलं असेल तर नाही. हा. अगं ठीक आहे ना. अरे मला पण आठवण येतच होती. अगो बाई, बघा आतापासून आठवण यायला लागली. काय तुम्ही पण. कुणाल अरे काय करतोय? अरे पाहुणे आलेले, जरा पाणी गिनी विचारावं. अरे ही तुझी होणारी वहिनी आहे. अच्छा, ह्या बासमती वहिनी आहेत काय? वास घेऊन पाहू का मग? काय बोलतोय तू? हे म्हणजे अतिच झालंय. बासमती वहिनी आहे का ती? वास घ्यायला हा काही कुत्रा आहे का? मयूर, ते नका त्याच्याकडे लक्ष देऊ. अरे बापरे, काय आहे ना म्हणजे असा एकदम असा तू कुचू पट रे, पाणी दे. काय अर्थ आहे? अहो तू काही बोलतोय तोंडाला. काय असं भोळ्या माणसाला काम दिलं ना तर तो असा जीव किदरवून टाकतो ना अहो, म्हणून. तुमचा किधरला पण आमचं काय? आम्ही कशाला नाही हो? सॉरी मनापासून सॉरी. काय होतं ना, आपण अचानक जातो आणि भस्कन असं काहीतरी अंगावर येतं ना. जाऊ मग त्रास होतो बाकी काय. पाणी घ्या. हे घे चेतू. बाकी कसं वाटलं दुकान मग? अरे वा चेतू, दुकान बघायचं होतं ना. वा छान आहे एकूणात. म्हणजे स्वच्छता वगैरे साफसफाई टपटीप वाटतोय मला माणूस. काल मायाकडूनच साफ करून घेतला ना. अच्छा. नाही तर इथं उंदरांना झुरळ इथं फुगडी घालतात ना.
मग दिवसभर मला त्या तांदळातून आपल्या त्या लेंड्या बाजूले करा लागते ना. अहो काय बोलतोय हा किती घाणेरडं बोलतोय. तुम्ही बसा. चेतू संयम. तोंडाला येईल ते बोलतोय तो. अहो मग तोंडाला पट्ट्या घाला त्याच्या. काय बोलावं आता. अरे काय किराणा दुकान आहे ना, तर थोडेफार उंदर झुरळ असतात. मग त्याच्या यांना प्रॉब्लेम नाही होणार आहे. कसं चालेल? येईल ते थोडंच राहणार आहे, या घरी राहणार आहेत. आणि घर म्हणजे एकदम असं स्वच्छ चकपक टकाटक मार्बल गिरबल एकदम भारी म्हणजे. बघ घर छान आहे म्हणताय. अरे तुम्ही चहा कॉफी काही घेणार का? नको नको कॉफी घ्या. नाही नाही, नको मला काय नको ऐका कॉफी घ्या, भारी मिळते. कुणाल्या जय कॉफी सांग जय. 1 2 3 3 साखरेची आणि 1 बिन साखरेची सांगू ना. मित्रा मला साखर वर्ज नाहीये, मी घेतो साखरेची चहा. आणि येनले साखर नाही चाले ना. का येनले शुगर आहे ना. तुम्हाला शुगर आहे? नाही डायबिटीस आहे तुम्हाला? नाही हो. काय याला वाटतं मला शुगर आहे, काय मला साखर आवडत नाही. आणि साखर तशी बी आरोग्याला वाईटच असते, म्हणून मी बिन साखरेचा चहा पितो बा. अच्छा म्हणजे हेल्थ कॉन्शियस हा आहात. म्हणजे बघ विदाऊट शुगर बॉडी. नाही छान आहे शामराव. हे जे काही तुम्ही म्हणजे सवय लावूनच घेतली ना, ही अति उत्तम आहे हो. हा. अति उत्तम. नाही तर पुढे जाऊन काय होतं ना, डॉक्टरच आपल्याला वर्ज सांगतो की हो. नको खाऊ साखर म्हणून. हा ना. आणि मग नातेवाईकाले बोलायला लावतात ना. का मांग येणं ना जिलबी खाल्ला ना त्याचे आडवेच पडले होते. मग डॉक्टर म्हणत की आता जर यांना साखर खाल्ला त्यांच्या नातेवाईकांलेच बोलवा लागल. आणि मग आता तर रोज मांडीमध्ये ना अशी सुया टोचा लागतो. नाही मध्ये सुई म्हणजे इन्सुलिन घेता तुम्ही? कुठे कशाचं इन्सुलिन? कुठे कशाचं इन्सुलिन फिन्सुलिन? नाही. अहो कालच्या बैठकीत तुम्ही काय बोललात की मला कुठलाही आजार व्याधी वगैरे नाहीये म्हणून, आणि नाही. हा आता काय ते इन्सुलिनचं काढतोय? नाहीच हे. एकदा इन्सुलिन टोचून घेतलं होतं म्हणजे ते दिवाळीचा फराळ हो तो. एक वेळा कुठं जेवणाच्या पहिले तर रोजच घ्यावा लागते ना. मांडीत टोचतात ना. थांब ना. यांच्या मांडीची तर मच्छरदाणी झाली ना. अरे हे काय आहे? बोल ना काहीतरी. मी बोलतो चेतू संयम. मी आहे ना इथे बोलायला. दादा, मी दादा. समर्थ आहे. दादा. नाही दादा दादा करू नका. समर्थ दादा ऐका ना. ऐका समर्थ दादा नाहीये मी. हे बघा तुम्ही ना हे चुकीचं करताय. तुमची इतकी शुगर वाढलेली आहे की तुम्हाला इन्सुलिन घेऊन कंट्रोल करावं लागतंय. नाही, नाही. काहीतरी तर लाज बाळगा. किती खोटे बोललेत तुम्ही आमच्याशी. अहो तो काही बाई बोलतो. मला शुगर म्हणजे एवढी शुगर नाही. मग जनरल आहे अशी जनरल. स्ट्रेस बीस आल्यानंतरची शुगर होते ना थोडीफार, तेवढी शुगर आहे बा. बाकी काही नाही, बाकी काही. बसा ना दादा प्लीज. अहो, काय बसायला लावताय सतत असे धक्के देताय बोलताना. तोंड्या जाय ना कॉफी आण ना तू. हा कॉफी आणतो ना. हा, जाय. सॉरी बरं का सॉरी. त्या बाबूकडून आणू की खालच्या त्या चौकातून आणू? कोणाकडून पण आण. नाही ना, त्या बाबूकडे गेला तर तो माणसं मारायला पाठवते ना. एक तर तुम्ही ना उधारी बी नाही दिलाय त्याची. कुठं मारला आणि तुम्हाला माग. टपरीवाल्याकडे उधारी आहे. चेतू संयम. अरे उधारी? नाही चेतू संयम. अरे उधारी म्हणजे कसं आहे ते, मी महिन्याला देतो ना. मग काय होतं बा की त्याला याद पडून गेली, मला पण याद पडून गेली, मग मी पण दिली नाही त्यांनी पण मागितली नाही, अशी उधारी, बाकी काही नाही. हा तसं आहे ते. कॉफीवाल्याची उधारी ठेवला पण तिथं मटका खेळायला पैसा आहे त्यांचा. चेतू संयम. चेतू अरे तू बोल ना. चेतू मी बोलतो त्याच्यावर काय ओरडताय? सॉरी त्याच्यावर ओरडू नका. मला हे मान्य करा. हे मला सांगा की तुम्ही मटका खेळतात. मटका कशात? मग तुम्ही इथे दुकानात मटका होता, मटका पाण्याचा. तो मटका फुटून गेला. याला म्हटलं मटका आण, याला वाटलं मटका लाव. असा एवढा म्हणजे डोक्यावर पडलेला आहे तो. अरे तो डोक्यावर पडला तर उचला त्याला. जास्त खरवडेल त्याचं डोकं. अरे तू जाय ना रे. त्याच्यावर ओरडू नका. हे थांब रे. शामराव तुम्ही जुगारी आहात? नाही तुम्ही जुगार खेळता? नाही. नाही तुम्ही जर कायम जुगार खेळत राहिला ना तर हातचं हे जे दुकान आहे ना हे कधी निसटून जाईल कळणारच नाही नाही, तुम्हाला. नाही. असे तर 4 दुकान गेले ना. आता हे तर एकच आहे. काहीच सांगत नाही दादा आपल्याला. चेतू संयम. अरे तू चुप राहा. थोबाड बंद ठेव ना तुझ्या. त्याच्यावर ओरडू नका शामराव. तुम्ही गुच्चू बटा. मी अशा जुगारी माणसाला माझी बहीण देऊ शकत नाही. म्हणून तर ते लग्नाच्या मंडपातून ते पोरगी पळून गेली ना. आणि यांचं लग्न तुटलं. अरे यांचं लग्न. चेतू संयम. नाही दादा मी हे नाही का नाही सांगत आपल्याला. तुमचं लग्न झालं? नाही लग्न नाही झालं हो. लग्न झालं नाही. लग्नाच्या मंडपातूनच ती पळून गेली.
हा लग्नाच्या मंडपातून पळून हा, गेले? तशी पळून अरे पण का पळून गेले? काय कारण होतं असं ठोस पळून जाणं इतकं? काय सांगावं बा काही नाही, गळ्यामध्ये हार टाकता वेळेस ना असा विगच हातात आला. हे टकलू पण आहे. ते मला वाटलं माझ्या वीक मला टाइम द्या 3 महिन्यांनी लग्न करू आपण हेअर ट्रान्सप्लांट करून टाकतो मी. हेअर ट्रान्सप्लांट जर का सक्सेसफुल नाही झालं तर काय करायचं? प्रसाद खांडेकर त्यांचे सक्सेसफुल झाले. समीर चौगुलेंचं झालंय का? तुमचं कसं होईल? नाही त्यांचे वय झालेले त्यांचे केस पण असे कुरळे कुरळे आहेत ना म्हणून काय आहे त्याच्यात तुम्हाला तर केसच नाही आहेत ना. जावडं जेव्हा काढला ना तेच तर शेवटचं होतं. माझ्या बारसाच्या घुगऱ्या खायला आला होता तू आणि तुझ्या डोक्यावर भटते शाहरुख खान एवढे केस आहे. त्याच्यावर ओरडू नका शामराव, अजिबात ओरडू नका त्याच्यावर. नाही ओरडत. तो प्रामाणिक मनुष्य आहे आणि त्याच्या तितकेच विरुद्ध तुम्ही अप्रामाणिक आहात. हा तसं नाही काय नाही 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 ठीक आहे. नाही माझा तुमच्या टकल्यावर कुठलाही आक्षेप नाही. नाही अहो, मी मला नाही पण तुम्ही तो लपवला, ह्या गुन्हा केलाय तुम्ही मोठा. अरे आम्हाला सांगितलं असतं की मी टकलू आहे, आम्ही ऍक्सेप्ट केलं असतं ना. केलं असतं की नाही? हो केलं असतं. मग करा ऍक्सेप्ट मला करा. नाही, तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाला मी माझी बहीण देणार. अरे असं काय बोलता हो असं नका करू ना हो. नाही ना, असं करू नका ना, नाही तर परत ते त्या वत्सलाबाईकडे जातील ना. काही नको बोलू ना रे. कोण वत्सलाबाई? नाही, नाही, कोणी नाही कोणी नाही. चेतू संयम, मी विचारतो चेतू, तू बोल ना दादा. कोण आहे ही वत्सलाबाई? कोण वत्सला बाई आहे कोणी नाही. तुम्ही सांगायचं हे मला उलट काय विचारताय? वत्सलाबाई गाणं म्हणणारी आहे ना. चंद्रा है ना, चंद्रा है ना. तुझ्या बापाला जाऊन नाचून दाखव हे दलिंदर असा नाचो चंद्रा चंद्रा. ठीक आहे एक आठवलं मला एक कार्यक्रम होता त्याला मी गेलो होतो ते सांगतोय तो काही बाई. नाही, रोजच जातात ना, ओय! नाचतात बी, मग तिथं पेतात आणि मग तिथंच नोटा उडवतात ना आणि मग तिथंच पडतात आणि मग मले उचलून आणा लागते ना. नाही 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 शामराव, अरे हे उद्योग आहेत तुमचे? नाही 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 नाही. हे का ना. आता जो काही सोक्षमोक्ष लावायचा तो आताच लावायला गेले चेतू. शामराव, हे लग्न आता इथे या क्षणाला मोडलं. अरे असं नका बोलू ना हो. असं नका बोलू नाही म्हणजे ना, नाही. असं नको करा ना. अरे सोड. नाही ना, नाही ना, मग त्यांचं परत लग्न नाही होईन ना. मग ते परत त्या वत्सला बाईकडे जातील ना आणि मग परत पडतील मले, मग उचला लागन ना. अरे तुला उचलावं लागेल म्हणून मी माझी अख्खी बहीण का त्या नराधमाला द्यायची का? अरे चा मार तिकडे. चल चेतू, तू चल इथून आधी. नको हे असले लोक आपल्याकडे. मालक, हे असे चिडचिड करून खाऊन गेले. माही काय चुकी झाली काय? वा 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 वा, अतिशय संयमित परफॉर्मन्स होता. बघूया त्यावर हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, कुणाल, खूप मस्त वाटलं तुला खूप दिवसांनी इथे बघून. छान वाटलं. थँक्यू दादा. त्याच एनर्जीनी तू परफॉर्म करतोयस. किती गॅप गेली तरी याचा आनंद आहे. चांगला होता विषय, चांगलं होतं सादरीकरण. चेतू मस्त, श्याम्या मस्त, हेम्या आज काहीतरी वेगळंच पण इंटरेस्टिंग होतं. कॅरेक्टर पकडलं होतं छान. रंजक होतं परफॉर्मन्स, मजा आली. सई, व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. छान कॉन्सेप्ट होती. कुणालदा, तुम्हाला खूप दिवसांनी आम्ही भेटतोय. तुमची जी भाषा आहे किंवा तुमचा जो एक पेस आहे त्याची एक वेगळी मजा आहे, तुमच्या भाषेची, तुमच्या लयेची. मला आज विशेष कौतुक करायचं ते हेमंत दादाचं. वा, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सोडा स्वतःला कधी कधी मधनं असे सोडत जा. आणि तुम्ही जेव्हा सोडता स्वतःला तेव्हा काहीतरी इथे मॅजिक घडते, जी आज घडली. मला फार अटेम्प्ट खूप स्तुत्य वाटला. एकतर तुम्ही एक क्षणही ते कॅरेक्टर सोडलं नाहीत. तुम्ही जेव्हा चिडलात तेव्हासुद्धा ते कॅरेक्टर घट्ट पकडून होतात आणि असेच स्तुत्य प्रयत्न तुमच्याकडनं अपेक्षित आहेत.
आणि त्या अपेक्षा आजकाल वारंवार पूर्ण होतात याचा अत्यानंद आहे हेमंदा. कीप इट अप. मला असे नवनवीन प्रयत्न तुमच्याकडून बघायला खूप आवडतील. आणि ती पॅकेट्स खरी आहेत का? हो हो येऊ दे मग एखादं इकडे. पॅकेट येतील. येस, थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, प्रकाशाच्या वेगानं ही हास्य निर्मिती अशीच अखंड अविरतपणे चालू राहील. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.